त्या पोस्टर ओळखायचो ही पोस्टर येत पण ते लिहायला बी येत नाही आम्हाला. ही लोक सांगते की अरे पंकज आहे ते आपण मान्य करायचं. बीजेपी ही फक्त फेकू आहे, नुसत्या थापा आहे, थापाड्या फक्त बीजेपी आहे आणि एक भ्रष्ट पार्टी म्हणायची. मग छत्रपती संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील, त्यांनी मराठा समाजाला विकण्याचंच काम केलं. तिकडे तिकडे पळत त्यांचे ते आष्टी पाठवतात, तिकडे कुठं काय परळी तिकडे मांगोडगाव ही त्यांना माहिती सुद्धा नसेल त्यांच्या नकाशा राखेल, त्यांना एकदा विचारा त्या खासदारला. तर सरकारकडून म्हणजे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं नाही, त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील त्याच्या आदेशाचं पालन आम्ही करू. 10% आरक्षण दिलंय ते काय टिकाऊ आरक्षण आहे का? उगं गाजर दिले हातात, आपलं इलेक्शन आलं जवळ म्हणून इलेक्शन होईपर्यंत टिकतंय का ते आरक्षण? पहिली बीजेपी चांगली होती, मुंडे साहेबांच्या काळात बीजेपी चांगली होती. आता बीजेपी एकदम फालतू झाली. काय नाही आम्हाला त्या सरकारवर काही नाही. आम्हाला आता दरांगे पाटील सांगतात त्याच्यावर मतदान होईल. कापसाला भाव दिला, तुरीला भाव दिला, म्हणजे शेतमालाला एकूणच जर भाव दिला तर आम्हाला शेतकरी सन्मान निधीची काहीच आवश्यकता नाही शेतकऱ्यांना. छत्रपतीची शपथ खाऊन ज्याला वाढ बोलतात म्हणलं त्यांची काय किंमत होणार आहे? छत्रपती लोक शून्यच करणार आहेत त्यांना. भवानी सुद्धा होणार नाही त्यांची एका सीटाची सुद्धा. चाला बी येत नाही आणि इकडे कळमला बी जाय येत नाही. एखादा जर डिलिव्हरी पेशंट असला तर त्याला किती 10च्या स्पीडनं गाडी न्यावं लागतं. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा मराठा समाज हा करेक्ट कार्यक्रम निश्चित करा. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय केज तालुक्यातील मांगोडगाव या गावात. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना महायुतीकडून जाहीर झाल्यानंतर काल महाविकास आघाडीची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना निश्चित झालेली आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून जनतेच्या काय अपेक्षा आहेत, काय भावना आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव? मारुती फडके, गाव? मांगोळगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक शेतकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? या सरकारचं काय खरं पहिलं ही सरकार पहिलं निवड ही का सगळ्यावर जीएसटी कुठं काय शेतकऱ्याच्या मालाला जीएसटी आणि त्यांच्याकडून घ्यायचं म्हणलं जीएसटी काय ही सरकार मान्य नाही आम्हाला. त्याला बेकारीच करून टाकलं ना. काय नाही आम्हाला त्या सरकारवर काही नाही. आम्हाला आता दरांगे पाटील सांगतात त्याच्यावर मतदान होईल. धरांगे पाटीलनं सांगितलं की आता आपलं जे आहे लोकसभेमध्ये आपला विषय नाही आरक्षणाचा, आपला विषय आहे विधानसभेचा. पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्यांना पाडायचं असेल तर पाडा. तर धरांगे पाटलांच्या आदेशाचं पालन मराठा समाज करेल का? करेल ना, 100% करेल. 100% पालन करणार मराठा समाज. ते तिळभर इकडे तिकडे होणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आहेत आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी काल जाहीर झाली. तर दोघांपैकी कोणाचं पारड जड राहील? ते आपलं बजरंग बाप्पा जड आहे, त्यांचं पारड जड राहील, त्यांनाच जास्त मतदान पडणार. प्रीतम मुंडे या खासदार होत्या, तर त्यांच्या कामापासून तुम्ही समाधान आहे? काहीच नाही, समाधानच नाही. खासदार म्हणून आमच्या गावाला ओळख बी नाही. केव्हा आलेत आमच्या गावाला? कधीच नाही. कशी ओळखाव त्यांना? त्या पोस्टर ओळखायचो ही पोस्टर येत पण ते लिहायला बी येत नाही आम्हाला. ही लोक सांगते की अरे पंकज आहे ते आपण मान्य करायचं, पण ह्या वेळेस नाही. गावात काय प्रश्न आहेत का? गावातले काय प्रश्न आहेत? गावात काय काहीच नाही, गावात काहीच नाही आमच्या योजना. पाणी तर काय काय कुठे बघायचंच नाही. प्रत्येकानं जायचं आणि तळून गागडी बोलून आणायचं असं. चला गावात रस्ते बघा, चला बी येत नाही आणि इकडे कळमला बी जाय येत नाही. एखादा जर डिलिव्हरी पेशंट असला तर त्याला किती 10च्या स्पीडनं गाडी न्यावं लागतं. कसं म्हणायचं सरकारला? काय ना? उद्धव इंगळे, गाव? मांगोडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या सरकारकडून म्हणजे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं नाही, त्याच्यामुळं जरांगे पाटील जे सांगतील त्याच्या आदेशाचं पालन आम्ही करू. त्यांनी सांगितलंय की आता ह्या लोकसभेमध्ये तर आपल्याला उमेदवार द्यायचे नाहीत, पण ते जे उमेदवाराला सांगतील मतदान करा त्यांना आम्ही करू. त्यांनी असा आदेश दिला की मराठा आरक्षणाला ज्यांनी पण विरोध केलाय त्यांना पाडा. तर या आदेशाचं पालन मराठा समाज करेल का? 100% करणार. मनोज जरांगे यांच्यावर मागे काही महिन्या आधी काही आरोप झाले होते, आरोप केले होते की त्या आरोपात नंतर
मराठा समाज सोबत आहे का विखुरला गेला त्यांच्या? नाही, विखुरला नाही गेला, उलट एकजूट झालाय, विखुरला नाही गेला. त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले, मराठा समाजाला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न केले या भाजप सरकारने. आता जे बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पारड जड राहील निवडणुकीत? निवडणुकीत आता पारड दोघांचं पण जड आहे. तसं जर मराठा समाजानं एकजूट दाखवली तर पारड जड राहील बाप्पाचं. मग जर समजा तुम्ही म्हणतात की मराठा समाज जर एकजूट झाला, तसं मग ओबीसी समाज एकजूट होऊन पंकजा मुंडेंना समर्थन करेल, मग तिकडे पण पारड जड होणार. तसं नाही, कारण की आम्हाला जे समाजाचे जे दुखणं आहे, सर्व समाजाला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटावा. काय ना आसुरभाऊ मोहनिंगळे, गाव मांगोडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे. बीड जिल्ह्याची उमेदवारी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी लढत आहे. महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे. तर कुणाचं पारड जड राहील बीड जिल्ह्यामध्ये? जड काय आता, जडचं तर आता बप्पाच राहील. हा, बजरंग सोनवणे. हो. आता प्रीतम मुंडे खासदार होत्या, तर त्यांनी काय त्यांचं काम केलं का? त्यांनी त्यांच्या कार्यकाळात समाधानी आहेत का त्यांच्या कामात? 10 वर्ष इथल्या लोकांनी मत केलंय, पण त्यांनी 1 रुपयाचं बी काम दिलं नाही गावाला, काहीच दिलं नाही. रस्ते नाहीत, काय कुठं गावाला फंड नाही, काही नाही, कुठंच काही नाही. आणि इलेक्शनच्या टायमाला फक्त येतात, 5 वर्ष पुन्हा गायबच असतात. 5 वर्ष हरपडलेच असतात ते. आणि मी कट्टर बीजेपीचा माणूस आहे. तुम्ही बीजेपीचे माणूस असून पण तुम्ही कधी मागणी केली नाही का? काय मागणी करायला, त्यांच्यापाशी जायला वेळच नसतंय. ती छातूर मध्ये असते, ती जाऊच देत नाही तिथवर. तिथवर जायला न्यायला कुठं वेळच लागत नाही. आणि जसं मतदान आले तसं मी बीजेपीलाच केलेलं आहे, पण यावेळेस करायचंच नाही. तुम्ही कधीपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते? मला जसं मतदान आले तसं, माझं आज 45 वर्ष वय आहे. ते कमीत कमी 25 वर्ष तर झालं मी बीजेपीचं काम करतो. तुम्ही बीजेपीचं काम करतात. आधीची बीजेपी आणि आताची बीजेपी काय वाटतं तुम्हाला? पहिली बीजेपी चांगली होती, मुंडे साहेबांच्या काळात बीजेपी चांगली होती. आता बीजेपी एकदम फालतू झाली. बीजेपीला काही किंमत राहील नाही आता सध्या. सगळे येडेच लोक घेतलेत ते. बीजेपीला काँग्रेस मुक्त देश करायचा होता, आता काँग्रेसमध्ये त्यांनी पक्ष केलाय. काय वाटतं, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं? मग त्याच्यामुळे तर जास्त लोक चिडले ना. त्यांनीच भयंकर भ्रष्टाचार केला आणि त्यांनाच मांडी लावून घेऊन बसले. आणि बाकीचे पहिले बीजेपी वाले सगळे बाजूला साडे नवीनच आणून उभा केले. काय त्यांचा उपयोग आहे? पहिली बीजेपी कुठे गेली? खरी बीजेपी पाहिजे ना. मराठा आरक्षणाचा फटका सरकारला बसेल का? बसणारच, जरूर बसणार. कारण मराठीला त्यांनी 7 महिने खेळविलेच. थांबा 2 महिने, थांबा 2 महिने, थांबा 2 महिने, 7 महिने गेले, काहीच केलं नाही. मुंबईला बोलून त्या शिंदे साहेबांनी शपथ खाल्ली छत्रपतीची, आणि पुन्हा लबाड बोलले. छत्रपतीची शपथ खाऊन जर लबाड बोलतात म्हणलं, त्यांची काय किंमत होणार आहे? छत्रपती लोक शून्यच करणार आहेत त्यांना. भवानी सुद्धा होणार नाही त्यांची एका सीटाची सुद्धा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजा ही लोकसभा आहे, त्याच्यानंतर विधानसभा आहे, तर फटका बसेल त्यांना? आता लोकसभेला बसल्यावर तर विधानसभेला तर त्यांचा विचारच करायची गरज नाही. पुन्हा ती नाही त्याचं म्हणायचं, असं होणार आहे. जरांगे पाटलांच्या पाठीमागे मराठा समाज अजून पण आहे का? समर्थक जे आहेत त्यांचे अजून पण आहे का समर्थन करण्यासाठी? मग आहेत ना, भरपूर आहेत. मराठा समाज सोडून इतर समाज सुद्धा आहेत त्यांच्याकडे. समाज तर वैयक्तिक आहेच आहे, तसे 4-2 नसते त्याचा विषय सोडून द्या. पण समाजाच्या व्यतिरिक्त बाकीचे समाज सुद्धा आहेत. गावाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी इथून पुढे तुम्ही काय प्रयत्न करणार का बीजेपीचे कार्यकर्ते? बीजेपीचे कार्यकर्ता म्हणून आता बीजेपीकडे जायचा विषयच नाही. आता बीजेपीला मत करायचं नाही, त्याच्यामुळे बीजेपीकडे जायचा विषयच नाही. आले आपले बजरंग सोनवणे निवडून, तर त्यांनाच काहीतरी बोलून आपल्या गावात बोलून अगर त्यांच्याकडे जाऊन एक अर्धा फंड आणणे गावासाठी, सगळ्या गावाच्या हे ना. मी काय एवढा काही तालुक्यावर माणूस नाही, तिथे गावापुरताच आहे मर्यादित. काय नाव? उमेश आत्माराम, गाव मांगोडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून अपेक्षा येते की त्यांनी गावासाठी फंड द्यावा, गावासाठी सगळं व्यवस्थित करावं, याची अपेक्षा. सरकारकडून काय अपेक्षा असणार आपल्या? शेतमालाला भाव आहे का? नाही ना, पीक विमा येते का? पीक विमा तर 2 वर्षाला नाहीच काही. अनुदान पीक विमा काय नाही काय शेतमालाला भाव नाही. जनावर आहेत का तुमच्याकडे? आहेत ना.
परवडतंय का जनावर सांभाळायला परवडतंय का दूध वगैरे काय कसं आहे काय कारण कसं एक जनावर सांभाळायचं म्हणलं तर नाही म्हणलं तर त्याला 5 लिटर दूध काढायला 150 रुपये खर्च येतो. दुधाचा भाव होतो 200 रुपये दुधाचा पैसे. ते परवडतच नाही ना. पाण्याची व्यवस्था कशी आहे गावात पाणी वगैरे चारा पाणी आता पाण्याची व्यवस्था तुम्हाला आता थोडं गावात फिरा तुम्ही फिरल्यानंतर तुमच्या लक्ष देईन पाण्याची व्यवस्था कशी काय. आता जे निवडणूक लागणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहील की महायुतीचं राहील. आता उमेदवार कोण कोण ही तर सांगायचं. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे तर दोघांपैकी कुणाचं पारडं जड राहील. पार्ट बजरंग पगार आहे ना. बजरंग सोड. आता बजरंग सोनवणे यांचं पारडं जाईल. आताचे जे खासदार होते प्रीतम मुंडे खासदार होते तर त्यांनी काही काम केलं त्यांच्या कामाला समाधानी आहात का? ते आमच्या गावात दिसले नाहीत आम्हाला. ज्यावेळेस एक वेळेस आमच्या गावात गेल्या 25 आले की आले ना ते एकदा हारतुरे घेऊन गेले काळ्यात का गोऱ्यात का पांढऱ्यात आम्ही बघितलेच नाही त्यांना. गावामध्ये त्यांचा संपर्कच नाही आमचा. तिकडे तिकडेच पळत त्यांचे ते आष्टी पाठवतात तिकडे कुठं काय परळी वगैरे तिकडे मांगोड गाव ही त्यांना माहिती सुद्धा नसेल त्यांच्या नकाशा राखून त्यांना एकदा विचारा त्या खासदारला. गावात येताना रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. कधी प्रयत्न केला नाही गावकऱ्यांनी म्हणून रस्त्यासाठी? प्रयत्न केला असेल पण आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाहीत ना खासदारापर्यंत. आमदाराला कधी मागणी केली नाही? आमदारला किती मागणं आमदार तरी काय आमदार बी खासदारच ऐकणार. आमदारला निवेदन दिलेले आमदारला बी काय त्याच्यावर काय आक्षेप घेतले नाही आमदारने. शिवाजी इंगळे गाव मांगोडगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? सरकारकडून भरपूर अपेक्षा होत्या पण सगळ्या अपेक्षा फेल केल्यात बीजेपी सरकारने. उद्योगपती कारखानदार यांचे सगळ्यांचे जवळपास 15 लाख कोटी कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचे 1 लाख 2 लाख कर्ज ते माफ करू शकले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. 10-15 वर्षाखाली जो सोयाबीनला भाव होता तोच आजही भाव आहे. उत्पादन खर्च वाढायला लागलाय, खताच्या किमती वाढायला लागल्यात, दुप्पट व्हायला लागल्यात पण शेतमालाला अजिबात भाव नाही. येणाऱ्या सरकारकडून मग तुमच्या काय अपेक्षा आहेत इथून पुढे? मग आमच्या अपेक्षा येणाऱ्या सरकारकडून आहेत की शेतमालाला MSP द्यावा, हमी भाव द्यावा सरकारनं. कर्ज कुठलंही माफ नाही केलं तरी चालेल, फक्त शेतकऱ्याला घामाच्या ह्यानं पिकवलेल्या उत्पादनाला हमी भाव पाहिजे. आता बीड जिल्ह्यामध्ये जी उमेदवारी जाहीर झालेली आहे पंकजा मुंडेची उमेदवारी महायुती सरकारकडून जाहीर झाली आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली तर जिल्ह्यामध्ये कुणाचं पारडं जड राहील? बीजेपी बद्दल तर सगळी उदासीनता आहे लोकांच्या मनात. कारण कुठल्याच पद्धतीचे सोयी सुविधा किंवा कुठल्याच पद्धतीचं शेतकऱ्यांसाठी किंवा युवांसाठी तरुणांसाठी या बीजेपी सरकारकडे कुठलंही धोरण नाही, पॉलिसीज नाही कुठलीच. सगळे वाऱ्यावर सोडून दिलेले. कुठला रोजगार नाही युवा लोकांसाठी, तरुणांसाठी कुठल्या नोकऱ्या नाही, शेतकऱ्यांसाठी कुठल्या सुविधा नाहीत. लाईटचं बघायला गेलं तर 6 तास सोडतो म्हणते आणि 3-4 तास लाईट देते. शेतकऱ्यांनी कसं पीक काढायचं, कशी शेती करायची? आता तुम्ही एवढं कष्ट करून शेतकऱ्यानं जो माल पिकवला जातो त्याला माती मोलाना विकावं लागतंय, नाविलाज असतो. असं म्हणतात की बीजेपीचं उदासीनता आहे पण बीजेपी तर म्हणते की शेतकऱ्यांचं सरकार आहे आम्ही म्हणायला काय फेकू आहे? बीजेपी ही फक्त फेकू आहे, नुसत्या थापाड्या फक्त बीजेपी आहे आणि एक भ्रष्ट पार्टी म्हणायची. सगळे भ्रष्टाचारी देशातले गोळा करून घेतले जवळ आणि पुन्हा जे थोडं कोणी विरोधात बोललं की त्याच्या मागे ED, CBI, इन्कम टॅक्स हे चालू आहे. आता ज्या पद्धतीने देशामध्ये राजकारण सुरू आहे एक मतदार म्हणून काय वाटतं हे जे राजकारणाबद्दल काय वाटतं? मतदार म्हणून आम्हाला वाटतं की शेतकऱ्यांचा विचार राजकारण्यांनी करावा, सरकारनं करावा. जे युवा बेरोजगार जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हाताला काम पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव पाहिजे. शेतीमालासाठी माल उत्पादनासाठी जे काही खतं, औषधं, बियाणे लागतंय त्याचा योग्य पद्धतीनं भाव दिला पाहिजे. कमी भावात मिळालं पाहिजे खत, बियाणं शेतकऱ्यांसाठी. आणि लाईट ही 24 तास शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. लाईट जर नसेल तर शेतकरी उत्पादनच काढू शकत नाही. गावात तुमच्या रस्त्याचा प्रश्न बिकट आहे. त्या रस्त्याच्या प्रश्नासाठी कधी गावकऱ्यांनी काही निवेदन वगैरे काही आंदोलन का केलं नाही? आंदोलन करायला एकजूट होत नाही ना. बऱ्याच वेळेला निवेदनं दिली पण त्या निवेदनाचा विचारच होत नाही. निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते. फक्त मतदान आलं की सगळ्या पुढाऱ्यांना मग गावं दिसतात, मग जनता दिसते, मग शेतकऱ्यासाठी आम्ही हे करू, युवांसाठी आम्ही हे करू, तरुणांसाठी हे करू, बेरोजगारी हटवू, अशा प्रकारच्या सगळ्या बोलथापा मतदान घेईपर्यंतच असते. पुन्हा कुणी लक्ष देत नाही, शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, तरुणांकडे लक्ष देत नाही,
गोरगरिबाकडे कोणी लक्ष देत नाही. थापा फक्त दिल्या जातात मतदानच्या पिरियडमध्ये इलेक्शन होईपर्यंत. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली का? हो, 100% दिशाभूल केली. 10% आरक्षण दिलंय ते काय टिकाऊ आरक्षण आहे का? उगं गाजर दिले हातात, आपलं इलेक्शन आलं जवळ म्हणून इलेक्शन होईपर्यंत टिकतंय का ते आरक्षण? मुळात संसदेत कायदा करून राष्ट्रपतीची मंजुरी घेतल्याशिवाय ते आरक्षण टिकाऊ आहे का? मुळात जी मागणी होती ओबीसी मधून आरक्षण किंवा सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करण्याची मागणी होती आणि मुख्यमंत्री शिंदेंनी शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला न्याय देणार, तर याचा फटका त्यांना बसेल का येणार आहे? 100% बसणार फटका त्याचा, 100% बसणार. नुसते शपथ घेऊन स्टेजवरून घोषणा करून काय उपयोग आहे? आता शेतकरी एवढा संकटात आहे, त्याचं एवढं नुकसान झालंय, पाऊस नाही, जे पिकं आली होती ती सुद्धा पावसाअभावी करपून गेली, काही अवकाळीनं झोडपून नुकसान झालंय. कुठला विमा नाही, नुसतं म्हणाले 1 रुपयात विमा देतो. काय केलं? कुणाला विमा मिळाला आणि कुणाला नुकसान भरपाई मिळाली? नुसत्या गोष्ट नाहीत, फक्त कागदावर. शेतकरी सन्मान निधी दिला जातो सरकारकडून. शेतकरी सन्मान निधी किती दिला जातो? 6,000 रुपये वर्षाला. आणि इकडे भावात कसं आहे, जिचं 50,000चं 1 लाखाचं सोयाबीन व्हायचं त्यानं 6,000 घेऊन बसायचं का गपचूप? हमी भाव जर असेल तर सोयाबीनला भाव दिला, कापसाला भाव दिला, तुरीला भाव दिला, म्हणजे शेतमालाला एकूणच जर भाव दिला तर आम्हाला शेतकरी सन्मान निधीची काहीच आवश्यकता नाही शेतकऱ्यांना. काय ना श्रीधर ज्ञानोबा निंबाळकर, गाव मांगोगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे, तर कुणाचं पारड जर नाही? आता परिस्थिती अशी आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचा इफेक्ट या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. मनोज जरांगे पाटलाच्या आदेशानुसार जे मतदानाची दिशा ठरली जाईल त्याचं पारड जड. आता त्यांनी तो आदेश दिलाय मागच्या आदेश बैठकीमध्ये. समजणे को इशारा काफी है. त्यांनी जो आदेश द्यायचा ते जनतेने स्वीकारलेला आदेश, त्याच्यावर दिशा ठरलेली आहे मतदान कोणाला करायचं. मराठा समाज मनोज जरांगेच्या आदेशाचं पालन करेल का पूर्ण महाराष्ट्रामध्ये? 101% करणार. कारण आतापर्यंत जे काही मराठा समाजाचे नेते झाले, मग छत्रपती संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील, त्यांनी मराठा समाजाला विकण्याचंच काम केलं. एकमेव असा माणूस आहे की ज्याला भाकरी खायला नसताना देखील समाजासाठी 17 दिवस पाणी न पिताही समाजासाठी झगडणारा एकमेव माणूस म्हणजे मनोज जरांगे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्या दिवशी शपथ घेतली होती छत्रपतींची की मी मराठा समाजाला न्याय देणार, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची दिशाभूल केली का? फसवणूक केली? निश्चितच केले. कारण फडणवीसांच्या दबावाखाली येऊन मुख्यमंत्री शिंदेने मराठा समाजाची फसवणूक केली. कारण मराठा समाजाचं त्यांच्याविषयी चांगलं मत झालं होतं, पण त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की मी कार्यक्रम करत असतो, तर आता या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा मराठा समाज हा करेक्ट कार्यक्रम निश्चित करणार. काय ना शरद काळम, मांगोळगाव. लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक शेतकरी म्हणून तुमचे एक मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकार पण अपेक्षामध्ये काय सध्या तर मालाचा भाव नाही, तरी थोड्यापैकी आहेत कामं चांगले, पण आमचं म्हणणं की मालाला भाव असावा शेतकऱ्याचा. बाकी तर काय इलेक्शन मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या की काय मार्गी लागणार. मराठा आरक्षणाचा फटका जे सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे महायुतीचे सरकार आहे, त्यांना बस शकतो ना, फटका बस शकतो ना. 70-80% फटका बसू शकतो. 70-80% फटका की बसणार आहे. तर मनोज जरांगे यांनी जे आदेश दिला आहे की बैठक झाली त्या बैठकीमध्ये की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं त्यांनी आदेश दिला आणि त्यांच्या आदेशाला मराठा समाजाचं समर्थन असेल. समर्थन असं ना, त्यांनी ह्या निवडणुकीत सध्या तुम्ही काय करायचं तुम्ही करा म्हणजे समाज, मी तर त्यातून बाहेर आहे म्हणजे. मग त्यांचं जे आहे वर्चस्व ती कमी होणी म्हणून ते म्हणले तुम्हाला जे करायचं करा, आम्ही तर करणार, आम्हाला न्याय दिला नाही सरकारने.